Hello everybody, you are welcome in the series of tenses. Today we are going to discuss about very important and interesting topic, and that is past continuous tense. When we are going to discuss about the past continuous tense, we have to discuss about what is the structure of past continuous tense and what is its uses, and how we use the past continuous tense in day-to-day language. Here is the example. I was studying at 10 o'clock. म्हणजेच मी सकाळी 10 वाजता काय करत होतो? अभ्यास करत होतो. परंतु आत्ता करतोय का? नाही. तर मी काय करतोय की सकाळच्या 10 o'clock विषयी बोलतोय. म्हणजेच ती क्रिया कशी झालेली, अभ्यास करण्याची क्रिया कशी झालेली? भूतकाळामध्ये घडलेली आहे. ती आत्ता सुरू आहे का? नाही. He was going to class in the morning. Means now there is afternoon time and he was going to class in the morning. Means this action of going is also in the past. And so we say that action was continued at one specific moment in the past, but it is not continued now and it is called past continuous tense. म्हणजेच एखादी क्रिया भूतकाळामध्ये घडत होती, भूतकाळामध्ये चालू होती, परंतु ती आत्ता चालू नाही हे सांगण्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल आणखीन आपल्याला सांगता येईल, ही वॉज प्लेइंग, तो खेळत होता. मीना वॉज गोईंग, मीना जात होती. रोहन वॉज लिसनिंग म्युझिक, म्हणजेच रोहन म्युझिक ऐकत होता. म्हणजे कंटिन्युअस पास्टमध्ये क्रियापदाचा शेवट हा कशाने होतो? तणी. मग त म्हणण्यासाठी आपण काय करतो? क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावतो. आणि होता, होती, होते म्हणण्यासाठी आपण वॉज किंवा वर हे हेल्पिंग टू बीची हेल्पिंग वर्ब्स वापरतो. मग होता आणि होती याच्याकरिता आपण काय वापरतो? वॉज वापरतो. आणि होते म्हणजेच when the subject is plural at the time we should use the plural helping verb and that is were. Then we will discuss about the structure. Means what is the structure of simple past continuous tense? Subject plus was oblique verb plus VING plus O. Means then when we have to use was and when we have to use were, that is the problem. When the subject is singular, means I, he, she, it, Sankalp, Riya or any name, we have to use was. And when the subject is plural, means for example we, you, they, my friends, at that time we have to use plural helping verb and that is were. एखादी क्रिया uses when we use the past continuous tense. एखादी क्रिया जर भूतकाळामध्ये एखाद्या विशिष्ट क्षणी चालू होती, घडत होती हे सांगण्यासाठी आपण अपूर्ण भूतकाळाचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल, माय मदर वॉज कुकिंग इन द मॉर्निंग. माझी आई सकाळी स्वयंपाक करत होती. म्हणजे करत होती, करत साठी आपण काय वापरलं? कुकिंग. आणि होती आपण वापरलं वॉज. म्हणजेच ही क्रिया स्वयंपाक करण्याची जी क्रिया आहे ती कधी चालू होती? सकाळी चालू होती. परंतु आत्ता ती काय झालेली? संपलेली आहे. ती भूतकाळामध्ये घडत होती, चालू होती, परंतु आत्ता ती क्रिया कशी आहे? चालू नाही. आणि हे सांगण्यासाठी आपण चालू
भूतकाळाचा उपयोग करतो किंवा अपूर्ण भूतकाळाचा उपयोग करतो. वी वर प्लेइंग yesterday in the evening. आम्ही काल इव्हिनिंग टाईमला म्हणजे संध्याकाळी खेळत होतो. परंतु घटना कधी घडलेली? काल घडलेली, yesterday. म्हणजेच ती क्रिया आत्ता चालू नाही, तर ती होऊन गेलेली आहे, भूतकाळामध्ये घडत होती. I was attending Zoom meeting at 9 o'clock, but now there is the time of 2 o'clock. But I was attending Zoom meeting at 9 o'clock. म्हणजेच आत्ता रिसेंट पास्टमध्ये म्हणजेच सकाळी 9 वाजता मी झूम मीटिंग अटेंड करत होतो, परंतु आत्ता ती काय झालेली आहे? संपलेली आहे. हे सांगण्यासाठी सुद्धा आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतो. बघा, त्यानंतर आपल्याला दुसरा उपयोग सांगता येईल. भूतकाळात एका मोठ्या घटनेदरम्यान छोटी घटना घडत असेल तर ती क्रिया व्यक्त करण्यासाठी म्हणजेच साध्या भूतकाळात सांगितली जाते आणि मोठी क्रिया ही अपूर्ण भूतकाळात सांगतात. म्हणजेच दोन क्रिया घडलेल्या आहेत, एका पाठोपाठ घडलेल्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये जी मोठी क्रिया आहे, ती मोठी घटना आहे, ती अपूर्ण भूतकाळात सांगतात आणि जी छोटी क्रिया आहे ती साध्या भूतकाळात सांगतात. फॉर एक्झाम्पल, वेन आय रीच्ड द स्टेशन ट्रेन वॉज मूव्हिंग. बघा, म्हणजेच मी जेव्हा स्टेशनवरती पोहोचलो तेव्हा ट्रेन जात होती. म्हणजेच ट्रेन जाण्याची क्रिया ही कशी आहे? मोठी आहे. मी ज्यावेळेस तिथं पोहोचलो त्यावेळेस ट्रेन जात होती, म्हणजेच याला ट्रेन मिळालेली नाही. म्हणजेच तो तिथं पोहोचला तेव्हा तिथून ती ट्रेन हललेली होती, ऑलरेडी जात होती. बघा, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. वेन आय सॉ हिम ही वॉज रीडिंग ए नॉव्हेल. बघा, त्या आय सॉ हिम, दिस इज द सॉ मीन्स सिम्पल पास्ट टेन्स and was reading is a past continuous tense. म्हणजेच मी जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा तो नॉव्हेल वाचत होता. म्हणजेच वाचण्याची क्रिया ही कशी आहे? मोठी आहे, परंतु पाहण्याची क्रिया ही छोटी आहे. म्हणजेच या दोन क्रिया एका पाठोपाठ एक घडलेल्या आहेत. वेन आय एंटर्ड इन द किचन मदर वॉज कुकिंग. म्हणजेच मी ज्यावेळेस किचनमध्ये प्रवेश केला त्यावेळेस माझी आई कुकिंग म्हणजे स्वयंपाक करत होती. तर बघा, वेन वी स्पीक इन डे टू डे लँग्वेज ॲट द टाइम वी यूज 6 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस अँड दी सेंटेन्सेस आर सिंपल सेंटेन्स म्हणजेच पॉझिटिव्ह सेंटेन्स, व्हर्बल क्वेश्चन, WH टाइप क्वेश्चन, निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन अँड निगेटिव्ह WH टाइप क्वेश्चन इज ऑल्सो. बघा, आणि असे मग हे 6 प्रकारामध्ये आपल्याला वाक्य आल्यानंतर आपल्याला कन्व्हर्सेशन करण्यासाठी खूप सोपं जाईल आणि त्याकरता आपण ह्या 6 पॅटर्न ऑफ सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायला पाहिजे. बघा, फॉर एक्झाम्पल इथं आपण एक घेऊया वाक्य तुमच्यासाठी. सी वॉज ड्रायव्हिंग ए कार. ती कार चालवत होती. आता त्याचा आपल्याला व्हर्बल क्वेश्चन बनायचा आहे. मग कसा होईल? फक्त या साध्या वाक्याला काय करायचंय? वी हॅव टू चेंज देअर सब्जेक्ट अँड हेल्पिंग वर्ब मीन्स देअर प्लेसेस. म्हणजेच फक्त पहिल्या वाक्यामध्ये यस प्लस वॉज प्लस VING प्लस ओ आहे आणि आपल्याला जर त्याचा व्हर्बल क्वेश्चन बनवायचा असेल तर आपल्याला कसा फॉर्म्युला बनवता येईल? हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस VING प्लस ओ प्लस क्वेश्चन मार्क. म्हणजेच वॉज सी ड्रायव्हिंग ए कार. ती कार चालवत होती का? त्याचाच जर आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा असेल तर आपल्याला फक्त काय करावं लागेल? हेल्पिंग वर्ब नंतर फक्त नॉट हा शब्द ठेवावा लागेल आणि वाक्य जशाच तसं राहील. सी वॉज नॉट ड्रायव्हिंग ए कार. आणि त्याचाच जर आपल्याला पुन्हा निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन बनवायचं असेल तर पुन्हा हेल्पिंग वर्ब पुढे येईल, वाक्याच्या सुरुवातीला येईल.
वॉज सी नॉट ड्रायव्हिंग ए कार? ती कार चालवत नव्हती का? हु वॉज ड्रायव्हिंग ए कार? दिस इज WH टाईप क्वेश्चन. कार कोण चालवत होतं? आणि त्याचा जर निगेटिव्ह WH टाईप क्वेश्चन बनवायचं असेल तर आपल्याला असं म्हणावं लागेल, हु वॉज नॉट ड्रायव्हिंग ए कार? कार कोण चालवत नव्हतं? बघा, तर आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स सांगत असताना आपल्याला काय करावं लागेल? त्याचा फॉर्म्युला असा लक्षात ठेवावा लागेल की सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस VING प्लस O. आणि या काळाचा उपयोग कधी करतात? तर एखादी क्रिया भूतकाळामध्ये चालू होती, घडत होती, परंतु आत्ता ती चालू नाही, ती आता बंद आहे, संपलेली आहे भूतकाळामध्ये. आणि हे सांगण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पास्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करावा लागेल. सो कीप वॉचिंग टेन्स सिरीज अँड लर्न हाऊ टू राईट correct English, how to speak correct English. Thank you once again.